हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी जाकीर सर, संचालक विजयन अकॅडमिक इन्व्हर्ट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये झालेली जी पोलीस भरती आहे, या पोलीस भरतीच्या अंतर्गत मराठी विषयाचे महत्त्वाच्या प्रश्नांचा आज आपण विश्लेषणासहित अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, त्यात वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा असेल, तुमच्याकरिता या मराठीच्या प्रश्नांचा अभ्यासामध्ये उपयोग होईल. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहा, पहिला प्रश्न इथं काय म्हटलेला आहे, खालीलपैकी योग्य जोडी निवडा. हा जो प्रश्न आहे नांदेड पोलीसला आलेला आहे. कोणतं? नांदेड पोलीसला आलेला आहे. पोलीस भरती, नांदेड पोलीस भरती. आणि 2026 मध्ये झालेली भरती आहे, या 26 मध्ये झालेल्या भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. अकलेचा कांदा, याचा इथं स्पष्टीकरण काय दिलेलं आहे, क्वचितच भेटणारी व्यक्ती असा नसून अकलेचा कांदा म्हणजे याला आपण काय म्हणतो, मूर्ख व्यक्ती म्हणतो. काय आहे? मूर्ख व्यक्ती ही चुकीची जोडी आहे. कळीचा नारद, भांडण लावणारा. काय लावणारा? भांडण लावणारा जो व्यक्ती असतो, ज्याला आपण कळीचा नारद म्हणतो. गळ्यातली ताईत, अतिशय प्रिय व्यक्ती. गळ्यातली तावीतला आपण अतिशय प्रिय व्यक्ती म्हणतो. अतिशय प्रिय व्यक्ती. आता राहिला शेवटचा जो आहे योग्य जोडी दाखवणारा, तोच आहे पर्याय झाकले माणिक. याचा अर्थ काय होतो? साधा पण गुणी माणूस. यालाच आपण काय म्हणतो? झाकले माणूस, झाकले माणिक, साधा पण गुणी मनुष्य. म्हणजे याच्यातील योग्य जी जोडी आहे, योग्य जोडी पर्याय क्रमांक 4 आहे. उर्वरित जे 3 आहेत ह्या चुकीच्या जोडी आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, इथं काय म्हणलेलं आहे, आई उत्तम पदार्थ बनवत असते. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. काय ओळखायचं आहे? काळ. आई उत्तम पदार्थ बनवत असते. आता इथं 4 पर्याय आहेत. साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. याच्यातला बनवत असते हा जो शब्द आहे, कोणत्या काळात वापरतो आपण? रीती वर्तमान काळात वापरतो. रीती वर्तमान काळात कुठे वापरतो? एखादी क्रिया वर्तमानामध्ये नियमित घडत असेल, जसं की तो दररोज शाळेला जातो, दररोज, नेहमी, या ज्या गोष्टी आहेत वर्तमान काळात नियमित घडणाऱ्या क्रिया दर्शवण्यासाठी आपण रीती वर्तमान काळाचा वापर करतो. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, काय म्हटलेलं आहे, खाली दिले मी खाल्लेली संत्री आंबट होती. या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. हा सुद्धा प्रश्न नांदेड जिल्हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये पहा, मी खाल्लेली संत्री आंबट होती. विशेषण ओळखायचं आहे. विशेषण म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा. मग ती माहिती गुणात्मक असू शकते किंवा संख्यात्मकही असू शकते. आता इथला जो शब्द आहे नाम, कोणता? संत्री जो शब्द आहे हा नाम आहे. या नामाबद्दल माहिती सांगत असलेला शब्द कोणता आहे? आंबट आहे. संत्री आहे, पण कसली संत्री आहे? आंबट संत्री. संत्रीबद्दल गुणात्मक माहिती सांगत असलेला शब्द आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. विशेषण नामाची विशिष्ट माहिती सांगतो व त्याची व्याप्ती काय करतो? मर्यादित करतो. हा पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, काय म्हटलेलं आहे इथं, खालीलपैकी सार्वनामिक विशेषण ओळखा. सार्वनामिक विशेषण इथं मी, आम्ही, तुझा, तुम्ही, याच्यामध्ये सार्वनामिक विशेषण म्हणून आपण तुझा शब्द इथं वापरू शकतो. का? कारण जर एखादं वाक्य बनलो आपण, तुझा मोबाईल हा शब्द आहे, तुझा मोबाईल. या वाक्यामध्ये मोबाईल एक नाम आहे आणि इथं तुझा जो आहे हा शब्द सर्वनामापासून बनला, पण याचं जे कार्य आहे, हा कार्य कोणतं आहे? सार्वनामिक विशेषण म्हणून सुद्धा काम करतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे, मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? आपल्या सर्वांचा परिचयाचा असलेला प्रश्न आहे. कारण मराठी भाषेसाठी आपण ज्या लिपीचा वापर करतो ती लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, या भाषेचं लेखन आपण देवनागरी लिपीमध्ये करतो. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी अनुनासिक नसलेला शब्द म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? अनुनासिक नसलेला शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तुम्हालाही माहित आहे 5 अनुनासिक आहे, ज्यांचा उच्चार करताना काय आहे? नाकातून उच्चार होतो. याच्यामध्ये व, न, न, म यातील जे अचूक उत्तर आहे कोणता आहे? व जो शब्द आहे हा अर्धस्वरामध्ये येतो. य, र, ल, व ज्याला म्हणतो आपण. हा जो उरलेला पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 जे आहेत
एक आहेत, अनुनासिके आहेत आणि अनुनासिक नसलेला वर्ण म्हणजे कोणता आहे, व हा वर्ण अनुनासिक नसलेला आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय म्हणलेला आहे, क ख ग घ ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत, वर्णांचा उच्चार विचारलेला आहे. तुम्हालाही माहित असेल क ख ग घ ही जे वर्ण आहेत ही वर्ण कुठून उच्चार होतात, ताळू, मृदू, दंत्य नसून कुठून कंठ गळ्यातून उच्चार होणारे ही वर्ण आहेत, म्हणून या वर्णांना आपण कंठ्य वर्ण असे म्हणतो. पर्याय क्रमांक 4 याचं हा अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, इथं काय म्हणलेलं आहे, खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी आहे. आता तुम्हालाही माहिती असेल शब्दांच्या ज्या जाती आहेत, शब्दांच्या किती जाती आहेत, 8 जाती आहेत. या 8 पैकी 4 जाती विकारी आहेत, तर 4 जाती कोणत्या आहेत, अविकारी आहेत. आता विकारी हा जो शब्द आहे कुठे वापरतो आपण, अशी शब्दांची जात जी लिंग वचनानुसार काय आहे, बदलणारी आहे. त्याच्यामध्ये विकारीमध्ये बदलणारे कोणते असतात, त्याच्यात एक नाम आहे, दुसरा आहे सर्वनाम आहे, त्याच्यानंतर तिसरा आहे विशेषण आहे आणि चौथा जो आहे विशेषणच्या नंतर चौथा कोणता आहे, क्रियापद आहे. क्रियापद आहे. या शब्दांच्या ज्या 4 जाती आहेत सुरुवातीच्या यांना आपण विकारी म्हणतो. विकारीला आपण दुसरा शब्द सव्यय सुद्धा म्हणतो आपण. म्हणजेच का, ही जे शब्दांच्या जाती आहेत त्या लिंग वचनानुसार बदलतात आणि इथं सर्वनाम क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभययोनी अव्यय, याच्यामध्ये सर्वनाम आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे सर्वनाम जो आहे हा लिंग वचनानुसार बदलणार आहे, ज्याला आपण विकारी म्हणतो. आता अविकारीमध्ये कोणते कोणते आहेत, हेच आहेत, क्रिया विशेषण अव्यय असेल, शब्दयोगी अव्यय असेल, उभयान्वय अव्यय असेल आणि चौथा एक पर्याय जर आपण म्हणलो तर 8 होता, तो म्हणजे कोणता आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. हे जिथं आपल्याला अव्यय पाहायला मिळतो हे काय असतात, अविकारी असतात. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. लिंग वचनानुसार बदलणारे हे 4 आहेत सुरुवातीचे आणि उर्वरित जे 4 आहेत क्रियाविशेषण अव्ययापासून ते केवळ प्रयोगी अव्ययापर्यंत हे लिंग वचनानुसार बदलत नसतात. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, तो पर्वत उंच आहे. या वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित जो शब्द आहे ओळखायचा आहे, म्हणजे नामाचा प्रकार. पर्वत हा जो नाम आहे हा कोणत्या प्रकारचा नाम आहे, पहिलं विशेष नाम, सामान्य नाम, धर्मवाचक नाम आणि भाववाचक नाम. तुम्हालाही माहित असेल मराठी व्याकरणामध्ये नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत, सामान्य नाम, त्याच्यानंतर विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता याच्यामध्ये पर्वत जो शब्द आहे हा पर्वत जो शब्द आहे, आता विशिष्ट एका पर्वताची माहिती न सांगता कोणत्याही पर्वताला पर्वतच दिला गेलेला नाम असतो, म्हणजेच हा एक सामान्य नाम आहे. तर त्याच्यामध्ये आपण कळसुबाई म्हणलं असेल, माउंट एव्हरेस्ट म्हटलं असेल तर तो विशिष्ट झाला असता, म्हणजे विशेष नाम झाला असता. पर्वत असेल, झाड असेल, नदी असेल, ही सगळी नामे कशी आहेत, सामान्य नामे आहेत. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. इथं पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याच्यामध्ये घार, गरुड, पाल आणि मगर याच्यातला जो शब्द आहे कोणता, गरुड जो शब्द आहे हा शब्द पुल्लिंगी आहे. बाकी घार, पाल, मगर जो आहे हे 3 शब्द स्त्रीलिंगी शब्द आहेत. स्त्रीलिंगी वचनामध्ये यांना आपण वापरतो. त्याच्यानंतर पहा पुढील प्रश्न, विभक्तीचे एकूण प्रकार किती मानले जातात. तुम्हालाही माहित असेल मराठी व्याकरणामध्ये विभक्ती हा घटक खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये एकूण जे प्रकार आहेत, एकूण प्रकार किती आहेत, त्याच्यामध्ये 8 आहेत. हा एक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही, कारण मराठी व्याकरणामध्ये 8 विभक्ती आहेत, कारक आहेत, उपपदार्थ आहेत. 8 विभक्तीचाच इथं मराठी व्याकरणामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यानंतर पहा पुढील जो घटक आहे, भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती. या वाक्यातील विशेषण शोधा. आता विशेषण आताच थोड्या वेळापूर्वी बोललो आपण, नामाबद्दल गुणात्मक असेल, संख्यात्मक असेल किंवा सार्वनामिक असेल, माहिती सांगणारा शब्द म्हणजे ज्याला आपण विशेषण म्हणतो. आता याच्यामध्ये विशेषण आपल्याला शोधायचं आहे. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली, तर याच्यामध्ये बघा स्थिती आहे, पण कोणती स्थिती आहे, केविलवाणी स्थिती. या स्थितीबद्दल माहिती सांगत असलेला शब्द कोणता आहे, केविलवाणी हा आहे. म्हणजेच याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे हा काय आहे, इथं विशेषणामध्ये आपण वापरतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विशेषण नामाच्या अगोदरही येतो, नामाच्या नंतरही येतो, पण तो नामाबद्दल विशिष्ट माहिती सांगतो आणि त्याची व्याप्ती मर्यादित करतो, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा पुढील जो आहे प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. सापाची तीव्रता आता थंडावली. आता साप हा तर नाम झाला, तीव्रता आता अव्यय झालं, थंडावली हा जो शब्द आहे हा इथं काय आहे, क्रियापद म्हणून इथं या वाक्यामध्ये वापरण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 जो आहे हा वाक्यातला क्रियापद आहे.
त्यानंतर पुढील प्रश्न बघा, सालोसाल, क्षणोक्षण, फिरून हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? याच्यामध्ये सालोसाल, क्षणोक्षण, फिरून ही जी आहेत ही आवृत्तीमध्ये आहेत. एखादी घटना क्रिया पुन्हा पुन्हा घडत असेल, आवृत्ती फिरून यासाठी वापरण्यात येणारे ही शब्द आहेत, ज्याच्यामध्ये आपण क्षणोक्षण, सालोसाल, फिरून हे अव्यय आपण वापरतो. पर्याय क्रमांक 1 जो आहे याचा हा उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न, पूर्वी, आधी, नंतर ही शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारची आहेत? आता पूर्वी, आधी, नंतर ही सगळी जी अव्यय आहेत वेळेच्या संबंधित आहेत, काळाच्या संबंधित आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतो तिथं कालवाचक म्हणतो. कारण हे जे शब्द आहेत टाइम आणि काळ यांच्या संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचा उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, अधोरेखित शब्दाचा अव्ययीय प्रकार ओळखा. तू मराठी बोल किंवा हिंदी बोल याच्यामध्ये शब्दाचा अव्यय कोणता आहे त्याचा प्रकार ओळखायचा आहे. इथं आपल्याला किंवा शब्द पाहायला मिळतो, तर नक्कीच काय आहे तो एक उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय 2 वाक्य असेल, शब्द असेल यांना जोडण्याचं काम करतात. याच्यामध्ये समुच्चय नाही, समुच्चयमध्ये भर टाकण्यासाठी वापरतो आपण, हा नाही. विकल्पबोधक हा करेक्ट उत्तर अचूक आहे, करेक्ट आहे. का विकल्प म्हणजे पर्याय दर्शवण्यासाठी आहे. याच्यामध्ये मराठी बोल किंवा हिंदी बोल याच्यामध्ये आपल्याला विकल्पबोधक मध्ये वापरलेले शब्द कोणते असतात? किंवा, अथवा अशा प्रकारचे शब्द वाक्यामध्ये पर्याय दर्शवण्यासाठी आपण इथं वापरतो. न्यूनत्व बोधक कमीपणा दर्शवण्यासाठी नाही. परिणाम बोधक हा सुद्धा नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे हा वाक्याचा अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, हा सुद्धा प्रश्न नांदेड पोलीस भरतीला आलेलाच प्रश्न आहे. पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊवृत्ती यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. आता तुम्हालाही माहित आहे हे जे शब्द आहेत, पराक्रम असेल, शौर्य असेल, धाडस असेल, लढाऊ वृत्ती असेल, या सगळ्या गोष्टी वीरपणा ज्याला आपण ब्रेवरी म्हणतो दर्शवण्यासाठी वापरतो. त्याच्यामध्ये जो रस आहे तो रस कोणता आहे? वीर रस आहे. यातूनच काय आहे, एखादा योद्धा असेल, सैनिक असेल, त्याची शौर्य, पराक्रम, धाडस, लढाऊ वृत्ती वर्णन केल्या जाते. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. नभापरी अधोरेखित शब्दाचा अलंकार ओळखा. अलंकारामध्ये हा कोणता आहे? हा उपमा अलंकार आहे. उपमा अलंकार कुठे वापरतो? 2 व्यक्ती असेल, वस्तू असेल, ठिकाण असेल यांची तुलना करण्यासाठी आपण वापरतो. सम, समान, परी अशा प्रकारचे शब्द या अलंकारात वापरतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे हा याचं उत्तर आहे. हाही प्रश्न नांदेड जिल्हा पोलीस भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय म्हटलेले आहे, तर समास ओळखा. भालचंद्र. भालचंद्र कोणाला म्हणतो? भाळी आहे चंद्र ज्याच्या, म्हणजे ज्याच्या कपाळावर चंद्र आहे. कोण आहे तो? महादेव असतो. कोण आहे? महादेव. महादेव आहे. तर भाळी आहे चंद्र ज्याच्या, असा तो कोण आहे? आता याच्यामध्ये 4 पर्याय आहेत. तुम्हालाही माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये समासाचे 4 प्रकार पडतात. त्याच्यातला अव्ययीभाव समास नाही, ज्याच्यामध्ये पहिले पद प्रधान असते. तत्पुरुष नाही, दवदव नाही. त्याच्यामध्ये बहुव्रीही समास आहे. का बहुव्रीही समास आहे? याच्यामध्ये दोन्ही पदाचा नसून तर काय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तर इथं पर्याय क्रमांक 4 आणि उत्तर कोणतं आहे याचं? बहुव्रीही समास आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे, खालीलपैकी विसंगत मन ओळखा. विसंगत मन, आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी, डोळ्यात केर आणि कानाला फुंकर, मानेवर गळू आणि पायाला जळू, आणि आवळा देऊन कोहळा काढणे. आता याच्यामध्ये तुम्ही जर निरीक्षण जर केलात, या 3 ज्या म्हणी आहेत, 3 म्हणी काय आहेत? समस्या एक, उपाय दुसराच, या अर्थाने वापरतो आपण. डोळ्यात केर आणि कानाला फुंकर, समस्या असते एका ठिकाणी, उपचार चालतो दुसऱ्या ठिकाणी. आता हा आवळा देऊन कोहळा काढणे ही एक विसंगत आहे का? ह्या 3 म्हणी एका अर्थाने वापरतो. ही आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे काय आहे? स्वतःचा जास्त फायदा करून घेणे. काय करणे? स्वतःचा जास्त फायदा करून घेणे. आणि याच्यामध्ये ही एक मन जी आहे ही मन याच्यामध्ये विसंगत आहे. काय करतो? कधी कधी आपण स्वतःचा फायदा करून देण्यासाठी छोटीशी गोष्ट लालच वगैरे दाखवतो आणि आपलं मोठं काम त्याच्यामध्ये काढून घेतो. ही मन या अर्थाने आपण इथं वापरतो. पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणत्या साहित्याचे आहे? गोविंदाग्रज टोपण नाव तुम्हालाही माहित असेल. याच्यामध्ये कोणासाठी वापरतो आपण? राम गणेश गडकरी जे आहेत यांनाच आपण काय गोविंदाग्रज या टोपण नावाने आपण ओळखतो. जनरल प्रश्न आहे, सोपा आहे.
शेवटचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखा. कोणता आहे? शुद्ध शब्द. हा शब्द तर किती वेळा किती परीक्षेत आलेला आहे तुम्हालाही माहित आहे. याच्यामध्ये आशीर्वाद, आशीर्वाद, आर्शीवाद आणि शेवटचा एक पर्याय पहा. तर याच्यामध्ये अचूक जो शब्द आहे कोणता आहे? पर्याय लेखन नियमानुसार बसणारा हाच आहे, पर्याय क्रमांक 1 आहे. तर आशीर्वाद हा जो शब्द लिहिताना आपण असं लिहितो हा चुकीचा ठरतो. हे आर्शीवाद होते, रफार याच्यामध्ये न येता व वर पाहिजे आणि इथं तर विशेष नाही, हा तर चुकीचाच आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जे प्रश्न आहेत, नांदेड जिल्हा पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत. जर तुम्ही पोलीस भरती, वनरक्षक असेल, दारूबंदी पोलीस भरती असेल, यांची जर तयारी करत असाल, तर तुमच्या अभ्यासामध्ये या प्रश्नांचा नक्कीच उपयोग होईल. अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबू. पुढील व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारे पोलीस भरतीवर आलेल्या प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणासहित अभ्यास करूयात. धन्यवाद.